आर्थिक गुन्हेगार मोनिका कपूर हिला केंद्रीय अन्वेषण विभागाने अमेरिकेतून ताब्यात घेतले आहे। कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी आरोपी मोनिका कपूर 25 वर्षापासून फरार होती। मोनिका विरोधात इंटरपोल रेड नोटीस काढल्यानंतर सीबीआयच्या पथकाने तिला अमेरिकेतून ताब्यात घेतले, तर अमेरिका एअरलाइन्सच्या एका विमानाने तिला भारतात आणले जाणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा C2 आयटक शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना यांच्यासह विविध संघटनेच्या महिला कर्मचारी आपल्या मागण्या घेऊन पुन्हा एकदा भरपावसात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। कामगार धोरणाच्या विरोधात भारत बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला समर्थन देत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली। मी टाकरखेड येथील अंगणवाडी सेविका संगीता संजय वराडे बोलत आहे। सर, जो THR जो मिळतो ना आम्हाला, तो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा नाही आहे, तो एकदम निकृष्ट दर्जाचा THR मिळतो आम्हाला। तो THR आम्हाला नको आहे आम्हाला, कारण की त्याचा FRS करायला पण एवढा त्रास होतो। FRS करायला बसलो ना ते 1 तास लागतो एका मुलासाठी, तरी पण त्या मुलाचा FRS पद्धतीने तो खाऊ दिलाच जात नाही आणि FRS झाल्यानंतरच त्यांना THR द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे। पण तो FRS जर होत नाही तर आम्ही काय करणार आहे? आम्हाला तो THR बंद झाला पाहिजे सर। तो THR मुळीच नको, कारण तो कोणी ढोरं सुद्धा खात नाही तर त्या मुलांना काय द्यायचा? इतका निकृष्ट दर्जाचा आम्हाला तो THR दिलेला आहे, तो आम्हाला मुळीच नको। आणि आमच्या शाळेची जी वेळ आहे ती वेळ पद्धतशीर बरोबर लावून द्या त्यांनी। वेळेतही आमचं वेळ जरा सकाळी असते, ते आम्हाला बरोबर वेळ त्यांनी सांगून द्यायची, कशी वेळ द्यायची म्हणून। सकाळचं केंद्र आणि दुपारचं केंद्र। नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून बेलापूरमधील एका लॉजवर धाड टाकून 2 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे 40 ग्रॅम वजनाचे हेरोईन ड्रग्ज आढळून आले। दोघांनाही पोलिसांनी अटक करून चौकशी दरम्यान आणखी 7 आरोपी निष्पन्न झाले। त्यांच्याकडेही 80 ग्रॅम हेरोईन ड्रग्ज असे एकूण 47 लाख किमतीचे 120 ग्रॅम हेरोईन ड्रग्ज सापडले। या कारवाईत एकूण 9 आरोपी अटक केले असून नवी मुंबईतील अनेक ठिकाणी विक्री करण्यासाठी थेट पंजाबमधून आणलेले ड्रग्ज पोलिसांनी हस्तगत केले आहे। याबाबत आणखी सखोल तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सांगितले आहे। माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे साहेब, सह आयुक्त मान्य संजय एनपुरे साहेब, तसेच आमचे ॲडिशनल CP श्री दीपक साकोरे साहेब व DCP काळे साहेब यांनी वारंवार अंमली पदार्थ नवी मुंबई व परिसरात विक्री होऊ नये यासाठी मोठे मोठे कार्यक्रम आतापर्यंत अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचे घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे आमचे जे पथक आहेत अँटी नार्कोटिक सेलचे PSI श्री संदीप निगळे व त्यांच्या टीम यांना सुद्धा वारंवार सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने दिनांक 4/7/2025 रोजी सिनियर PI संदीप निगळे अँटी नार्कोटिक सेल यांना बातमी मिळाली की काही इसम पंजाबहून हेरोईन हे अंमली पदार्थ घेऊन बेलापूरमध्ये विक्रीसाठी एका लॉजवर थांबलेले आहेत। त्या अनुषंगाने तिथे छापा टाकला। त्या ठिकाणी परमजीत सिंग, महेंदर सिंग आणि सुखविंदर दारा सिंग हे 2 पंजाबी इसम तिथे मिळून आले। त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात 38 ग्रॅम हेरोईन मिळून आलं आणि नंतर त्यांना विश्वासात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली व त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांचे अजून 2 साथीदार सतनाम सिंग, सुखदेव सिंग आणि सुखविंदर सिंग, मुकुंद सिंग हे सुद्धा पंजाबमधलेच रहिवासी आहे। हे ट्रक चालक किंवा असे कामं करतात आणि तिकडून अंमली पदार्थ घेऊन येऊन इथं नवी मुंबई परिसरात विक्री करतात। तर त्यांनी ज्या लोकांना विक्री केलेले होते असे एकूण आम्ही आतापर्यंत 9 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत व सर्व आरोपींकडून जे जप्त झालेले हेरोईन अंमली पदार्थ आहे असे 120 ग्रॅम हेरोईन वजन असलेले अंदाजे 47 लाख रुपये मार्केटमधली त्याची किंमत आहे, ही जप्त केलेली आहे। सदर आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन तपास चालू आहे। अजून यांनी कुठून सदर अंमली पदार्थ रॅकेट कुठपर्यंत आहे ते सखोल शोध आम्ही घेत आहोत आणि जे आरोपीच्यात निष्पन्न होतील त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत। गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात काल सकाळी पुलाचा भाग कोसळल्याने अनेक वाहने नदीत पडली। या दुर्घटनेत अनेक लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले असून एका मुलासह 13 जणांचा मृत्यू झाला। अशातच एका महिलेचाही व्हिडिओ व्हायरल होत असून ती आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आक्रोश करत होती। कमरेवर पाण्यात उभी राहून गाडीत अडकलेल्या तिच्या मुलाला वाचवण्यासाठी ओरडून मदत मागत होती, पण काहीही निष्पन्न झाले नाही।
तिचा हा आक्रोश ऐकून लोकांच्याही डोळ्यात अश्रू आले। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख आणि जखमींना 50,000ची आर्थिक मदत जाहीर केली। उमरखेड तालुक्यातील जनुनी वरुड बीबी येथे चिखलाच्या रस्त्यामुळे गावात वाहन येत नसल्याने एका वयोवृद्ध रुग्णाला उपचाराकरता नेण्यासाठी 1 ते 2 किलोमीटर खाटेवर उचलून खासगी रुग्णालयात नेण्यात आले। वरुड बीबी अंतर्गत जनुना हे आदिवासी समाजाचे छोटे गाव आहे। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, पण गावाला अजूनपर्यंत रस्ता नाही। पावसाळ्यात आहे तो रस्ता पूर्णतः चिखलमय झालेला आहे। अशा परिस्थितीत मागील 10 वर्षात रस्त्यातच अनेक गरोदर महिलांची प्रसूती झाली। आजारी व्यक्ती आणि गरोदर महिलांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणे अशक्य असल्याने या गावातील नागरिकांनी निराशा व्यक्त केली। राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात एक मोठा विमान अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे। चुरू जिल्ह्यातील रतनगड क्षेत्रात असलेल्या भानुदा गावात हे विमान अपघात झाले असून या अपघातात स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यानंतर प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। या अपघातात मिळालेल्या माहितीनुसार आकाशात मोठा स्फोट झाल्यानंतर हे विमान गावाजवळ असलेल्या शेतामध्ये कोसळले। त्यानंतर अपघात स्थळावरून आगीच्या ज्वाला आणि धुरांचे लोट हवेत उसळताना दिसले। इथल्या ग्रामस्थांनी अपघातग्रस्त विमानाला लागलेली आग शमवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही। या विमानाजवळ 2 मृतदेह सापडले। या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम प्रशासनाकडून अजून सुरू आहे। दरम्यान ते लढाऊ विमान भारतीय हवाई दलातील जॅग्वार प्रकारातील लढाऊ विमान असल्याची माहिती समोर आली आहे। बीडमध्ये पोलीस कर्मचारी चोर बनल्याचा प्रकार समोर आला आहे। ड्रीम 11 रमी ॲप पैसेमध्ये बुडाले, त्यामुळे लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरी केली। यापूर्वी देखील या पोलिसांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच 58 बॅटऱ्यांची चोरी केली होती। अमित मधुकर सुतार बीडच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते। 2024 मध्ये इन्व्हर्टरसाठी लागणाऱ्या 10 बॅटरी चोरल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या घटनेला वर्ष उलटत नाही तोच सुतार याने आणखीन एक कारनामा करत 2 साथीदारांसह 7 दुचाकींची चोरी केली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या चोरट्या पोलिसाला जेरबंद करण्यात आले आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयातून बॅटरीची चोरी केल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कोवद यांनी अमित सुतार यांचे निलंबन केले होते। तो सध्या जामिनावर बाहेर होता, परंतु अमित सुतारला ऑनलाईन जुगार, दारू, गेम खेळण्याचा छंद होता। त्यात त्याने हजारो रुपये गुंतवले, काही लोकांकडून कर्जही घेतले। हे पैसे परत करण्यासाठी अखेर चोरीचा मार्ग अवलंबला। दरम्यान पोलीस चोर बनल्याने या प्रकरणाची जिल्हाभर चर्चा होत आहे। डोंबिवली पश्चिमेकडे राहणाऱ्या प्रेम कुमार या ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या मुलाने उपचाराच्या नावाखाली आश्रय ट्रस्टमध्ये सोडून या नागरिकाला मानपाडा पोलिसांनी उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले असून मागील 3 दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र या वृद्धाला जवळचे कोणीही नातेवाईक नसल्याने शिवसेना शिंदे गटाने या नागरिकाच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे। आमदार राजेश मोरे यांनी कार्यकर्त्यांसमवेत शास्त्रीनगर रुग्णालयात जाऊन या वृद्ध इसमाची भेट घेत त्याचे सांत्वन केले। तसेच इथून पुढे त्याच्या संपूर्ण पालन पोषणाची जबाबदारी आपण घेत असल्याचे आश्वासनही त्यावेळेस त्यांनी दिले। त्यांचे चिरंजीव त्यांनी आश्रय हॉस्पिटलला त्यांना ठेवण्यात आलं। ठेवण्यात आल्यानंतर त्या मुलांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता त्या वडिलांना तिथे सोडलं गेलं आणि मग आश्रयवाल्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आपल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले आणि त्याला ॲडमिट केलं गेलं। ही बातमी आम्हाला समजतात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार त्यांना ही बातमी कळताच ताबडतोब त्यांचं दायित्व आपण घेतलं पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी त्या प्रेम कुमार यांना भेटायला आलो। त्यांची तब्येतीची विचारपूस केली। डॉक्टर इथे चौधरी आहेत, त्यांचा संपूर्ण स्टाफ आहे। आता त्यांची काळजी करण्यासारखी काही गोष्ट नाही। आता त्यांची तब्येत बरी आहे, पण त्यांना जे जे सहकार्य लागेल हा संपूर्ण शिवसेना परिवार त्यांच्या पाठीशी असणार आहे।
त्यांना औषधं लागतील, त्यांचं जेवणाचं, त्यांचं राहण्याची सोय, संपूर्ण हा खर्च शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केला जाईल. कारण आपलं कुठंतरी देणं लागतं, आपलं समाजाशी काय देणं लागतं, ही जाणीव ठेवून आम्ही त्यांना संपूर्ण मदत करणार आहोत आणि त्यांच्या पाठीशी असणार आहोत. बिहारच्या जमुईमध्ये लग्न करण्यासाठी पळून जात असलेल्या प्रेमी युगुलाला पकडून जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा प्रकार घडला आहे. मंगळवारी रात्री जमुई रेल्वे स्थानकावर गावकऱ्यांनी या दोघांना पकडून त्यांचे लग्न लावून दिले. कोईबा गावातील सचिन कुमार आणि जावातरी गावातील संगीता कुमारी यांचे गेल्या 2 वर्षांपासून प्रेम संबंध होते. रॉंग नंबरवरून त्यांची ओळख झाली. पुढे बोलणे वाढत गेले आणि नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मंगळवारी सचिन आणि संगीता हे पळून जाऊन लग्न करण्याच्या बेतात होते. याची खबर गावकऱ्यांना लागली. त्यांनी दोघांना शोधण्यास सुरुवात केली असता ते दोघेही रेल्वेची वाट पाहत रेल्वे स्थानकावर सापडले. अंधार असल्याने मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात सचिनच्या हातात कुंकू देण्यात आले, तर गावकऱ्यांनी सोबत हार आणले होते. ते एकमेकांच्या गळ्यात घालून दोघांचे लग्न लावून देण्यात आले. अमेरिकेच्या साई भक्तांकडून गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे. श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त अमेरिका येथील दानशूर साईभक्त श्रीमती सुभा पै यांच्या देणगीतून मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. साई मंदिराला आज वेगळाच लूक आलेला दिसला. द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून सततच्या पावसामुळे शेतात पाणी राहत असल्यामुळे द्राक्ष बागेवर फांद्यांवर मुळ्या बाहेर आल्या आहेत. तर द्राक्ष बागेवर सततच्या पावसामुळे करपा, मावा रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना अतिरिक्त औषध फवारणीचा खर्च येत असल्याने आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. येणाऱ्या द्राक्षांच्या हंगामामध्ये उत्पादन घटण्याची भीती व्यक्त करत आहे. उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाल्याने उत्पादन खर्च निघेल किंवा नाही ही सुद्धा शाश्वती राहिली नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी सुनील गवळी सांगत आहेत. सतत 2 महिन्यापासून पडत असलेल्या अतिपावसामुळे सपकिंग केलेल्या बागाच्या काड्या न होऊ शकल्याने, त्याला सूर्यप्रकाश न मिळाल्याने काडीवर हंतोमनोस, डावण्या, करप्या रोगाचा जास्तच प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे हंगामात एवढा खर्च न आल्याने आता ह्या औषधाला फवारणीचा एवढा खर्च वाढत आहे. त्यातली त्यात आता द्राक्ष बागेत पाणी साचल्याने ट्रॅक्टरसुद्धा चालवता येत नाही. मोठं जिकरीचं का होऊन बसलेलं आहे द्राक्ष बाग करण्याचं. त्याच्यामुळे पुढील हंगाम कसा असेल हे निसर्गावरच अवलंबून असणार आहे. आज पंढरपुरात आषाढी वारीची सांगता होत आहे. पंढरपूरच्या वारी सांगतेसाठी परंपरेप्रमाणे सर्व मानाच्या संतांच्या पालख्या आज सकाळी गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिरासमोर जाऊन पोहोचल्या. या ठिकाणी भाविकांनी एकमेकांना दही, दूध, काला वाटला. गोपाल काला गोड झाला अशा घोषात आषाढीची औपचारिकता सांगता करण्यात आली. गोपाळ काल्याच्या निमित्ताने हजारो वारकऱ्यांची मांदियाळी गोपाळपूर येथे एकत्र झाली होती. तर आता दुपारनंतर सर्व मानाच्या संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार. आज गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकमधून मोठ्या संख्येने स्वामी भक्त अक्कलकोट नगरीत दाखल झाले. स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून मंदिर परिसरात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे अक्कलकोट परिसरात अतिशय भक्तिमय वातावरणात स्वामी भक्तांना स्वामींच्या दर्शनाची आस लागली आहे. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.